तुम्हाला माहीत आहे का, भोगीच्या दिवशी जर मनापासून एक गोष्ट सोडली तर संपूर्ण वर्ष तुमचं नशीब बदलू शकतं. आपण दरवर्षी भोगी साजरी करतो, पण खरा अर्थ, खरी शक्ती फार कमी लोकांना माहीत आहे. या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगी सणामागचं खरं रहस्य, धार्मिक महत्त्व काय आहे किंवा काय करू नये हे सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भोगी म्हणजे काय? भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा सण आहे. हा दिवस त्यागाचा, शुद्ध करण्याचा आणि नव्या सुरुवातीचा मानला जातो. तर भोगी म्हणजे फक्त आग पेटवणं नाही, तर भोगी म्हणजे जुने विचार जाळणे, वाईट सवयी सोडणे, नकारात्मकता दूर करणे. तर भोगी कधी आणि का साजरी केली जाते? भोगी दरवर्षी 13 किंवा 14 जानेवारीला येते. या दिवशी सूर्यदेव उत्तर नारायणाच्या दिशेने प्रवास सुरू करतात. हिंदू धर्मात उत्तर नारायणाला देवांचा काळ, शुभ कार्याचा काळ म्हणून ओळखलं जातं. भोगी हा त्या शुभ काळाचा पहिला पाऊल आहे. आता भोगीची होळी फक्त आग नाही, एक विधी. भोगीच्या पहाटे भोगीची होळी पेटवली जाते. पण प्रश्न असा आहे की या जुने कपडे, लाकूड, वस्तू का टाकतात? कारण जुनी निरुपयोगी गोष्ट जाळणे म्हणजे जीवनातली अडथळे, दुःख, आजार, अपयश दूर करणे. अग्नीला साक्ष मानून लोक म्हणतात, जे वाईट आहे ते सोडतो, जे चांगलं आहे ते स्वीकारतो. शेतकरी आणि भोगी सण. भोगी हा शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. कारण खरी पीक घरी आणलेलं असतं. निसर्गाचा आभार मानले जातात. बैल, गाई, जनावरांची पूजा केली जाते. शेतकरी म्हणतो, हे देवा, यावर्षी पीक दिलंस, पुढच्या वर्षी अशीच कृपा ठेव. आता धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. भोगी हा दिवस पापांचा नाश करणारा, पुण्य वाढवणारा, मानसिक शांती देणारा आणि या दिवशी केलेली साधी पूजा देखील विशेष फळ देते, असं शास्त्रात सांगितलं आहे. आता भोगीच्या दिवशी काय करावे? भोगीला ही 7 कामे जरूर करा. 1. पहाटे उठून आंघोळ करा. 2. अंगणात रांगोळी काढा. 3. भोगीची होळी पेटवा. 4. जुने कपडे, वस्तू दान करा. 5. देवासमोर नवीन संकल्प घ्या. 6. गरजू लोकांना अन्न द्या. आणि 7. घर स्वच्छ ठेवा. आता यामुळे घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा येते. आता भोगीला काय करू नये? भांडण, वाद करू नका, राग मत्सर ठेवू नका, खोटं बोलू नका, अन्न वाया घालवू नका. कारण भोगी हा शुद्ध करण्याचा दिवस आहे आणि भोगीचे खास पदार्थ भोगीला खास करून खाल्ले जातात. तीळ आणि गूळ. भोगीची खिचडी, ऊस, हरभरे. तीळ गूळ खाण्याचा अर्थ गोड बोलणं, प्रेम टिकणं, नात्यांमध्ये ऊब राखणं. आता भोगीचं गुपित खरं सांगायचं तर भोगीची आग बाहेर नाही पेटवायची, ती मनात पेटवायची. आज एक वाईट सवय जाळा, आज एक चुकीचा विचार सोडा आणि पहा तुमचं आयुष्य हळूहळू कसं बदलतं. भोगी म्हणजे आग नाही, भोगी म्हणजे परिवर्तन. आज जर तुम्ही खरंच काहीतरी सोडलं तर उद्याची संक्रांत तुमच्या आयुष्यात नवीन उजळणी घेऊन येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आर्थिक आणि सत्य माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.